तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या दिवसाची सुरुवात बघा वासुदेवाची गाणी ऐकूनच झाली। त्यानंतर ना बघा आमच्या इकडे नवीन नळांचं कनेक्शन द्यायला चालू आहे म्हणून जेसीबी आली होती आणि या ठिकाणी बघा नवीन पाईपलाईन पुरायचं काम चालू होतं आणि ही पाईपलाईन पुरण्यासाठी बघा रस्ता फोडायला लागला होता, त्यामुळे वाहनं येण्या जाण्याचा रस्ताच बंद झाला होता। यांनी पण फटाफट सगळी पाईपलाईन जोडून घेतली बघा आणि हे सगळे मी कामकाज पाहत होतो तेवढ्यातच आपला भाऊ आला बघा। माडग्याला बैलगाड्यांच्या शर्यती होत्या आणि या बैलाने शर्यतीत पहिला नंबर काढला होता बघा। एसके नागजचा सुंदर्या नागजला जाताना बनाळ्यावरनं जाणार होती, मग घराजवळ आल्यावर भावाला म्हणलं थांब जेवण बिवण करून जा। बैलाला पण गाडीतनं खाली उतरवलं आणि आपल्या दारात आणून बांधला आणि ही पाजून जरा वैरण बिरण घातली गड्याला। कसा आहे बैल एकदम टॉपच। घरी अजून असले भावाचे 4 बैल आहेत बघा। बैलाच्या जवळ जायचं आपलं तर काय धाडच झालं नाही, कारण जवळ गेला का लगेच ही बैल फुसकारतच होता बघा। बैलाला वैरण पाणी सगळं भावानंच केलं। त्यानंतर ना मग भावानं पण जरा जेवणही केलं। 1 तास 1.5 तास बैलाला जरा विश्रांती दिली इथं आणि परत लगेचच मग बैलाला घातला डमडम मध्ये आणि निघाला मग सुंदर्या एकदाचा नागजला जायला। आणि इथं घरात बघा माझ्या सुंदरी सगळ्या दारात येऊन उभारल्या होत्या। तेवढ्यात बघा आमच्या समाधानचा मुलगा आलता घरी, त्याला थोडस खेळवलं आणि मग संध्याकाळचं बघा वैरण आणायला निघालो मळ्यात जायला। तर इथं पाठीमागे सगळी पोरं क्रिकेट खेळायला लागली होती। आलो मग एकदाच रानात आणि हे आहे आपली जुंधळ्याची वैरण। मग काढली पटापट वैरण बांधून हे करून सगळी घेतली आणि आणून टाकली एकदाची मग वैरण गोट्या। त्यानंतर ना बघा मग संध्याकाळी गेलो गावात जरा दवाखान्याला, कारण आमच्या आईची तब्येत जरा बरी नव्हती, ताप ही आला होता। मग डॉक्टरला दाखवून चिठ्ठी घेऊन गेलो मेडिकल मध्ये मग हे आपल्या जोडीदार टुनटुन कडनं घेतले एकदाच्या गोळ्यानं आलो एकदाच मग घरी।